माझ्या भावाचा गुलाल गेलेला मी दिला. मित्रांनो बघू शकता नारायणगावचा रायफल आणि सैतान आलेले आहेत आता बोनवलीमध्ये शर्यतीसाठी. मित्रांनो तुम्ही बघू शकता महान भारत केसरी हरण्या व त्याचे मालक आता आपल्या समोर आहेत, आयफोन आणि हा मारुती. नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवम वरती. तर आजचा खास ब्लॉग असणार आहे तो म्हणजेच आज आपण बैलगाडा शर्यत पाहायला आलेलो आहोत आणि आज बोनवली अड्ड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि खूप सारे बैल आणि खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत तिथे आणि आपण सर्व शर्यती आणि सर्व बैलांची मुलाखती या ब्लॉग मार्फत पाहणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. आणि तर चला मग आता अड्डा पाहूयात. बघू शकता आता समोर आपल्या अड्डा आहे आणि संपूर्ण भरलेला अड्डा आणि खूप गर्दी आज तुम्ही बघू शकता. आणि आज आपल्या सोबत असणार आहेत आपले मित्र राजेश दादा. राजेश दादा आपले मित्रांनो मैदानात आलेल्या आपल्याला पहिलेच गुलालाची गाडी दिसलेली आहे. बघू शकता आताच त्यांनी गुलाल प्राप्त केलेला आहे आणि विजय प्राप्त केलेला आहे आणि फुल जल्लोष चाललेला आहे त्यांचा, तुम्ही बघू शकता. नाव काय मित्र बैलाचं? मारुती. आणि दुसरा बैल कुठचा तो? आयफोन आणि मारुती. तुम्ही बघू शकता हा आयफोन आणि हा मारुती. कोणत्या गावातली गाडी? अंतरली आणि एडुसन. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या गुलालाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही बघू शकता ही चिमुकली, हिच्या नावावरती आज गाडी पाहिली. नाव काय बाळा तुझं? नायरा. नाव काय? नायरा रवींद्र कालन. नायरा रवींद्र कालन हिच्या नावाने आज गाडी पाहिली आणि त्यांनी आज विजय प्राप्त केलेला आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन बाळा. तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण अड्डा भरलेला आता आणि या साईडला तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा डोंगर आहे आणि त्याच्या खालीच मैदान आहे संपूर्ण. तुम्ही बघू शकता शर्यतीसाठी आज खूप सारी बैल आलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे स्टेज आहे आयोजकांचा आणि इथे लाईव्ह सुरू आहे आणि हा संपूर्ण अड्डा तुम्ही पाहू शकता. आपण कुठं असेल तर आपल्या गाडीजवळ आपली माणसं आपल्याला शोधतात. योगेश पाटील आपण स्टेजवर 2000च्या खाली किंवा 3च्या खाली शहरात आम्ही घेणार. औषधाची वाडी घ्या दादा, औषधाची वाडी. मित्रांनो तुम्ही बघू शकता अड्डा संपूर्ण भरलेला आता. मित्रांनो आजच्या बोनवलीच्या अड्ड्यामध्ये बुलेट, महिंद्रा आणि राणा अशी 3 बैल आलेली आहेत एकाच दावणीची. बघू शकता आता शर्यतीसाठी थोड्याच वेळात ते जाणार आहेत मैदानावरती. कोणत्या गावचे आहेत दादा? मानेरे गावचे आहेत का? आणि मालक काय सांगाल दादा बैलांबद्दल तुमच्या? काय बोला, काय सांगा. कसं आहे काय त्यांच्या शर्यती आतापर्यंत किती झाल्या या सीझनला? 4 झाल्या. 2-3 जिंकल्या, एक गेली का? हा. आणि कसं काय सांगाल तुमचा आवडता बैल तिघातला? यो आपला बुलेट. हा बुलेट आहे ना. हा यो राणा आणि बुलेट. बरं पाळले घरी म्हणजे घरचे आता घाटावरती वगैरे पळतात का? कसं घाटावर नाही पळला गेला तर जाणार आहेत ना. तर तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही या शर्यतीमध्ये नक्कीच गुलाल करावा अशा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व आता बैल खाली शर्यतीसाठी चाललेले आहेत आणि हा संपूर्ण अड्डा तुम्ही बघू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी हे संपूर्ण मैदान आहे आणि आपण आता सुट्टीच्या साईडला आलो म्हणजे जिथून गाड्या सुटतात. तुम्ही बघू शकता किती गाड्या शर्यतींसाठी आलेल्या आहेत आणि या साईडला तुम्ही बघू शकता
ही संपूर्ण फाटी आहे, इथे आता शर्यत होणार आहे चालू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता राजा आणि पावरची शर्यत आहे आता. आज आपण आलोय बोनोली अड्ड्यात आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण ट्रकांवरती गर्दी. आणि आता आपण संपूर्ण अड्डा पाहूयात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आताच एका गाडीने गुलाल प्राप्त केलेला आहे. बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने जल्लोष चालू आहे. मित्र नाव काय बैलांचं? केसरी आणि हा दुसरा वाला बटलर. केसरी आणि बटलर कुठच्या गावचे दादा बैल? ओवे कॅम्प. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ड्रायव्हर कोण होते आज? चालेल, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या शर्यतीत जसा गुलाल केलाय तसंच प्रत्येक शर्यतीत गुलाल करावा अशा शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता नारायणगावचा रायफल आणि सैतान आलेले आहेत आता बोनोलीमध्ये शर्यतीसाठी आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि हे त्यांचे मालक आहेत. काय नाव दादा तुमचं? माझं नाव एकनाथ पाटील. एकनाथ पाटील. तर दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या शर्यतीत तुम्ही नक्की गुलाल करावा. तर धन्यवाद. मित्रांनो तुम्ही बघू शकता राहुलदादा पाटील यांचा किसना 1001 आपल्या समोर आहे. आता थोड्याच वेळात किसनाची शर्यत आहे आणि मथुरची, तर आपण ती पाहूयातच. तर चला पाहूयात. तर मंडळी तुम्ही बघू शकता आत्ताच या गाडीने गुलाल प्राप्त केलेला आहे आणि हा संपूर्ण त्या मित्र परिवाराने त्यांनी खूप जल्लोष केलेला आहे. तर बघू शकता तर हा संपूर्ण मित्र परिवार आहे त्यांचा. तर नाव काय दादा बैलांचं? हरण्या आणि मोन्या. घरचा साज आहे. तुम्ही बघू शकता हरण्या आणि मोन्या. आणि कोणत्या गावातली गाडी आहे दादा? आणि बबलू शेठचा हरण्या आलेला आहे. बबलू शेठ यांचा हरण्या. आणि आज ड्रायव्हर कोण होते? आज ड्रायव्हर कोण होते यांना? महेश ड्रायव्हर. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता महान भारत केसरी हरण्या आपल्या समोर आहे आणि अतिशय सुंदर असं त्याची एंट्री झालेली आहे मैदानात. तुम्ही बघू शकता. आणि त्याचे मालक तुम्ही बघू शकता हरण्याचे. मित्रांनो तुम्ही बघू शकता महान भारत केसरी हरण्या व त्याचे मालक आता आपल्या समोर आहेत. आणि आज बोनोली अड्ड्यामध्ये त्याची शर्यत जमलेली आहे आणि थोड्याच वेळात आता आपण शर्यत पाहणार आहोत त्याची. बघू शकता मित्रांनो मेहबूब आहे आपल्या समोर आता आणि मथुर आणि मेहबूबचा पायरा असणार आहे आणि समोर आज प्रेक्षणीय लढत होणार आहे थोड्याच वेळात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 आता आपल्या समोर आहे आणि या साईडला मेहबूब आहे.
मित्रांनो, महाराष्ट्रातील बिनजोडची A1 जोडी म्हणून ओळखली जाणारे मथुर आणि मेहबूबची जोडी आपल्या समोर आणि संपूर्ण ते फॅन्स बघू शकता. मित्रांनो, आता आपण आलेलो सुट्टीच्या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता इथे गाडी शर्यतीसाठी किती लागलेल्या आहेत बैलगाड्या. मित्रांनो, आताच मथुर आणि मेहबूबने विजय प्राप्त केलेला आहे गुलाल आणि आपल्या समोर आता येत आहेत मथुरच्या वाला गावाला. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्लॉगमध्ये आपण संपूर्ण बोनोली अड्डा आणि सर्व शर्यती पाहिलेल्या आहेत. तर ते तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आज ज्यांचे बैल आपल्या व्हिडिओमध्ये दिसले त्यांनी कमेंटमध्ये आपल्या बैलाचं नाव नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.